नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा स्नेहमय संबंध. महाभारताच्या विशाल इतिहासात अनेक पराक्रमी योद्धे, विद्वान आणि धर्मरक्षक होते. पण या महान कथेत सर्वात सुंदर आणि पवित्र नाते जर कोणते असेल तर ते म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे स्नेहमय, विश्वासपूर्ण आणि आध्यात्मिक नाते. हे नाते केवळ मैत्रीचे नव्हते, तर गुरु शिष्य, भक्त, भगवंत आणि जीवनमार्ग दाखवणाऱ्या दिव्य संबंधांचा प्रतीक होते. अर्जुन हा पराक्रमी, धैर्यवान आणि धर्मप्रिय योद्धा होता. पण त्याच्या जीवनात जेव्हा संकट, संभ्रम आणि दुःख आले तेव्हा त्याला योग्य मार्ग दाखवणारे होते श्रीकृष्ण. श्रीकृष्ण अर्जुनाचे केवळ मित्र नव्हते, तर त्यांचे जीवनगुरू आणि आत्मबल वाढवणारे मार्गदर्शक होते. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे स्नेहमय संबंध प्रत्येकाला माहीत आहेत. महाभारतात अर्जुनाला योग्य दिशा दाखवणारे आणि युद्धात चातुर्याचा वापर करत अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारे देखील स्वतः श्रीकृष्ण होते. एका कथेत अर्जुन श्रीकृष्णाचे इतके निकट का होते हे सांगण्यात आले आहे. तीच कथा आणि नामस्मरणाचे महत्त्व आणि प्रकार आपण जाणून घेऊया. श्रीकृष्णाची माहिती आणि श्रीकृष्णाने केलेले चमत्कार, त्यांचा जन्म ते अखेरचा प्रवास, हा सर्वांना अनेक कथेतून, पुस्तकातून, अनेक थोर मोठ्यांच्या मुखातून, तसेच आपल्या आजींनी सांगितलेल्या कथेतून आपणास माहीत झाला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे स्नेहमय संबंध प्रत्येकाला माहीत आहेत. महाभारतातील अर्जुनाला योग्य दिशा दाखवणारे आणि युद्धात चातुर्याचा वापर करत अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारे देखील स्वतः श्रीकृष्ण होते. एका कथेत अर्जुन हे श्रीकृष्णाचे इतके निकट का होते हे सांगण्यात आले आहे. तीच कथा आणि नामस्मरणाचे महत्त्व आणि प्रकार आपण जाणून घेऊया. एकदा गरुडाच्या मनात आले की मी भगवंताचे वाहन, अर्थात मी जवळचा, माझ्याशिवाय भगवंत कुठे जात सुद्धा नाहीत. श्रीकृष्णाला माता रुक्मिणी नंतर मीच प्रिय. तरीही श्रीकृष्ण त्या अर्जुनाला कसे काय एवढे महत्त्व देतात. अगदी त्यांचा रथ सुद्धा चालवला. एक दिवस या गरुडाला घेऊन श्रीकृष्ण अर्जुनाकडे आले तर अर्जुन झोपला होता आणि द्रौपदी त्यांच्या डोक्याला तेल मालिश करत होती. प्रत्यक्ष श्रीकृष्ण आले तरी अर्जुन उठला नाही. ते पाहून गरुडाला आणखीन राग आला. पण श्रीकृष्ण हसत हसत त्याच्या डोक्याशी जाऊन बसले आणि द्रौपदीला बाजूला करून स्वतः त्यांच्या केसाला तेल लावू लागले. आता मात्र कहर झाला या विचाराने गरुड निघणार तेवढ्यात श्रीकृष्णाने त्याला आपल्या जागेवर बसून अर्जुनाचे केस हातात घ्यायला लावले आणि श्रीकृष्ण उठून बाहेर गेले. रागानेच गरुड बसला. त्या शांततेत त्याला कृष्ण जय, श्रीकृष्ण जय असा मंद आवाज ऐकू येऊ लागला. जप कुठून येतो हे पाहता गरुडाच्या लक्षात आले की आपण जे अर्जुनाचे केस हातात घेतलेले त्यातूनच नव्हे तर अर्जुनाच्या रोमारोमातून नामस्मरण होत आहे. आणि अर्जुनाची महती गरुडाला कळून चुकली. आजच्या युगात सुद्धा संत तुकाराम, संत चोखामेळा आणि श्री ब्रह्मचैतन्य गोविंद वलेकर महाराज आणि अनेक उदाहरणे आहेत. त्यांची परावाणीने जप होत असे. मंत्रजप हा 4 वाणीने होतो. वैखरी वाणी आरतीनंतर सामुदायिक जप मोठ्याने करतो तो मध्यमा. ओठ आणि जीभ याद्वारे मंत्र पुटपुटणे. पश्चन्नती जीभ ओठ न हलवता मंत्र जप करणे. परा अत्यंत उच्च पातळीवर हा जप शरीरातील रोमारोमातून, हृदयातून हा जप आपोआप होत असतो. जसे ही मृत्यूनंतरही चोखामेळांच्या अस्थी जप करत होत्या. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संबंध आपल्याला शिकवतो की खरी मैत्री म्हणजेच केवळ आनंदात सोबत राहणे नाही, तर संकटाच्या काळात योग्य मार्ग दाखवणे आणि जीवनात योग्य गुरु, मित्र आणि मार्गदर्शक मिळणे हे मोठे भाग्य असते. अर्जुनाला श्रीकृष्ण मिळाले म्हणूनच त्याचे जीवन धन्य झाले.
आपणही आपल्या जीवनात श्रद्धा, विश्वास आणि योग्य मार्ग स्वीकारावा तर कोणतेही संकट मोठे वाटणार नाही. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची मैत्री आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देते. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिमय कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण. आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय कृष्ण. हरे राम 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 हरे राम हरे राम हरे कृष्ण.